श्री स्वामी समर्थ। बैलपोळा सण का साजरा केला जातो? बैलपूजा आणि सजावट 2024 मध्ये बैलपोळा कधी आहे? बैलपोळा हा महाराष्ट्रातील एक प्रमुख सण आहे जो श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला साजरा केला जातो। यावर्षी बैलपोळा हा 2 सप्टेंबर सोमवार या दिवशी साजरा केला जाणार आहे आणि या दिवशी पिठोरी अमावस्या देखील आहे। हा सण शेतकरी आणि बैलांच्या अटूट नातेसंबंधीचे प्रतीक आहे आणि त्यांच्या कष्टाचे आणि समर्पणाचे ऋण साजरा केला जातो। बैल पूजा आणि सजावट या दिवशी शेतकरी आपल्या बैलांची आराधना करतात। बैलांना नाहू घालून त्यांना रंगीबेरंगी कपडे आणि मळे चढवून सुशोभित करतात। शिंगावर झालर बांधतात आणि कपाळावर रुद्राक्ष लावतात। बैलांना स्वादिष्ट पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। बैलांना रंगीबेरंगी कपडे आणि मळे चढवून सुशोभित केले जाते। यात मुखवटा, टोपी, कानात कुंडले आणि शिंगावर झालर अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो। बैलांच्या शिंगांवर आणि डोक्यावर फुलांची माळा घातली जाते। वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचा वापर करून सुंदर सजावट बनवता येते। बैलांच्या अंगावर रंगीबेरंगी कागद आणि रांगोळीने सजावट केली जाते। यात विविध आकार आणि डिझाईन बनवता येतात। मिरवणुकीत रंगीबेरंगी ध्वज आणि पताके फडकवून उत्साह वाढवला जातो। बैलांची पूजा झाल्यानंतर गावात बैलांची एक भव्य मिरवणूक काढली जाते। ढोल, ताशे आणि सनईच्या गजरात ही मिरवणूक निघते। काही ठिकाणी बैलांच्या शर्यती देखील आयोजित केल्या जातात। घरात बैल नसतील तर मातीच्या बैलांचीही पूजा केली जाते। बैलपोळा सणाचं महत्त्व। बैलपोळा हा सण बैलांचे आणि शेतकऱ्यांच्या बंधाचं प्रतीक आहे। बैल हा शेतीच्या कामात शेतकऱ्यांचा मोठा हातभार लावतो, त्यामुळे या दिवशी त्यांचे आभार मानले जाते आणि त्यांचं कल्याण व्हावे अशी प्रार्थना केली जाते। बैलपोळा हा फक्त बैलांची पूजा करण्याचा सण नसून त्यांच्या पलीकडे खूप गहिरे सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे। शेतकऱ्यांची कृतज्ञता। बैल हे वर्षभर शेतकऱ्यांच्या सोबती असतात। शेतीच्या कामांमध्ये नांगरणी करणे, वाहतूक करणे अशा अनेक गोष्टी बैलांच्यामुळे शक्य होतात। बैलपोळा हा दिवस त्यांच्या कष्टाची आणि मदतीची आभार मानण्याचा दिवस आहे। त्यामुळे या दिवशी शेतकरी बैलांची विशेष पूजा करतात आणि त्यांचे कल्याण होण्यासाठी प्रार्थना करतात। जीवनाशी असलेला बंध। बैल हे फक्त शेतीसाठी उपयुक्त प्राणी नसून ते ग्रामीण जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत। बैलांमुळेच शेती व्यवस्थित होते आणि त्यामुळेच गावांची आणि शहरांची भरभराट होते। बैलपोळा हा सण या परस्पर संबंधांचं आणि निसर्गाशी असलेल्या जिवंत नात्याचं प्रतीक आहे। ग्रामीण परंपरांचं जतन। बैलपोळा हा उत्सव शेकडो वर्षांपासून साजरा केला जातो। यामुळे तो ग्रामीण परंपरांचं जतन करण्याचं काम करतो। नवीन पिढीला आपल्या शेती आणि जमीन याचं महत्त्व कळवण्यासाठी हा सण महत्त्वाचा ठरतो। सामुदायिक भावना। बैलपोळा हा सण फक्त शेतकऱ्यांचाच नसून संपूर्ण गावाचा सण असतो। या दिवशी सर्व गावकरी एकत्र येऊन बैलांची पूजा करतात, मिरवणूक काढतात आणि आनंद साजरा करतात। त्यामुळे हा सण सामुदायिक भावना वाढवण्यास मदत करतो। शेतकऱ्यांचा सन्मान। बैलपोळा हा दिवस शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा दिवस देखील आहे। बैलांची पूजा करून त्यांच्या पाठीशी असलेल्या शेतकऱ्यांचेही कौतुक केले जाते। बैलपोळा हा सण फक्त एका दिवसाचा उत्सव नसून तो आपल्या शेती, परंपरा, निसर्गाशी असलेला संबंध आणि ग्रामीण जीवनशैली यांचं जतन करतो। बैलपोळा हा महाराष्ट्राचा एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे। पिढ्यानपिढ्या हा सण साजरा केला जात आहे आणि त्याद्वारे आपली संस्कृती जपली जात आहे।